अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारा विषय मी सभागृहाच्या निदर्शनाला आणू इच्छिते। बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून त्याची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचं उघड झालंय। हे केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही आहे, तर गरीब महिलांच्या शरीराचं उघड व्यापारीकरण आहे। त्यांच्या गरिबीचा, असुरक्षिततेचा आणि आरोग्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्या शरीराला बाजारातील वस्तू बनवलं गेलं। ही बाब अत्यंत वेदनादायक आहे। सभापती महोदय, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे। परवा तिघांना, त्याच्यानंतर एक आणि एक अशा 5 जणांना आरोपी अटक केले। 10 लाख किमतीचा औषध साठा जप्त केलाय। 3 विशेष पथक वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करतायत, परंतु प्रश्न याच्यावर थांबत नाही। या रॅकेटमध्ये दलाल महिलांना अटक झाली आहे। संबंधित डॉक्टर, IVF क्लिनिक आणि व्यवस्थापनावर कारवाई करायला हवी। राज्यातली सगळ्या IVF ART क्लिनिकचं तात्काळ राज्यव्यापी ऑडिट व्हायला हवंय। या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा। पीडित महिलांना आरोग्य आणि कायदेशीर मदत जाहीर व्हावी आणि यातील आरोपींवर मकोका सारखा त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी। अशा पद्धतीने कठोर कारवाई करून स्पष्ट संदेश द्यावा की महाराष्ट्रात गरीब महिलांचं शोषण हे सहन केलं जाणार नाही। धन्यवाद। प्रवीण दरेकर।